नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मुलांनो, आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? तर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांनो, आज मी तुमच्यासाठी अकबर बिरबलाच्या आपल्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आले. त्या गोष्टीचं नाव ऐकायचंय? तर त्या गोष्टीचं नाव आहे बैलाचं दूध. काय आहे? बैलाचं दूध. ही गोष्ट शेवटपर्यंत पहा. आजच्या ह्या अकबर बिरबलाच्या गोष्टीच्या कथामध्ये आज मी दोन गोष्टी घेऊन आले बरं का. पहिली गोष्टीचं नाव तर सांगितलं मी तुम्हाला, बैलाचं दूध. दुसरीचं ऐकायसाठी, दुसरी गोष्ट ऐकायसाठी तुम्हाला ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल बरं का, आणि पाहावा पण लागेल. चला सुरू करूया गोष्टीला. आपली आजच्या गोष्टीमधली पहिली गोष्ट आहे सोन्याची नदी. काय गोष्टीचं नाव आहे पहिल्या? सोन्याची नदी. एके दिवशी बादशाह अकबर राजवाड्याच्या बागेत फिरत होता. त्याच्या नजरेस पडली एक सुंदर लहानशी ओहळ धारा. पाण्यात सूर्याचं प्रतिबिंब पडल्यामुळे चमचमती सोन्यासारखी दिसत होती. अकबर आनंदाने म्हणाला, बिरबल, ती पहा, आपल्या बागेतली ही लहानशी नदी सोन्याचीच दिसते. बिरबल शांतपणे म्हणाला, जहापना, पाण्यातील हा सोनेसारखा प्रकाश फक्त सूर्याची करामत आहे. पाणी सोनं होऊ शकत नाही. अकबर थोडा खेळकर मूडमध्ये होता. तो म्हणाला, बिरबल, तर ही सोन्याची नदी असेल तर तिचं सोनं मला घेऊन ये. बिरबल हसला आणि म्हणाला, जर आपण सोनं उचलूच म्हणत असाल तर ते होईल. एका अटीवर. काय अट? अकबर गंभीर झाला. बिरबल म्हणाला, जहापना, ज्या नदीत सोनं दिसतंय सोनं मिळवायचं असेल, सूर्याची किरण थांबवावी लागतील, कारण तोच सोनं बनवत आहे. मग सूर्य कसा थांबू? अकबर हसला. बिरबलने विनम्रपणे उत्तर दिलं, सत्य हेच आहे जहापना, ज्याचं अस्तित्वच प्रकाशावर अवलंबून आहे ते प्रत्यक्षात कधीच सोनं होऊ शकत नाही. प्रतिबिंबाला पकडता येत नाही. अकबरला गोष्टीचा अर्थ समजला. तो म्हणाला, बिरबल, तू पुन्हा एकदा शिकतस की दिसतं ते सदैव खरं नसतं. बिरबल हसून म्हणाला, हो जहापना, म्हणूनच मनाच्या नदीतही सोनं दिसलं तर आधी प्रकाश कुठून येतोय ते बघायला हवं. बर खळखळून हसला. बिरबल, सदैव तूच माझ्या विचारांना उजेड देतोस. कथेचा बोध पहा मुलांनो, जे दिसतं ते नेहमी खरं नसतं. हास आणि वास्तव यात फरक ओळखणं हीच खरी बुद्धी. मुलांनो, मला सोन्याची नदी कथा आवडली का? ही कथा आवडली असेल कथेला लाईक करा बरं का. पुढची कथा पाहू. तिचं नाव आहे बैलाचं दूध. एकदा बादशाह अकबरांच्या दरबारात एका गावकऱ्याने येऊन मोठी तक्रार मांडली. तो म्हणाला, जहापना, माझा शेजारी मला म्हणतो की त्याच्या बैलाने दूध दिलं आणि तो ते दूध विकायचं म्हणतो. हे कसलं न्याय? सगळे दरबारी जोरात हसू लागले. अकबर मात्र गंभीरपणे म्हणाला, बिरबल, हा वेडेपणा थांबव. बैल दूध देतो म्हणणारा खोटारडा आहे की नाही तू शोध. बिरबल शांतपणे म्हणाला, जहापना, हा न्याय मी उद्या सकाळी देईन. दुसऱ्या दिवशी बिरबल त्या शेजाऱ्याला बोलावतो आणि म्हणतो, तू म्हणतोस की तुझ्या बैलाने दूध दिलं, ठीक आहे, मला तुला एक मदत करावी लागेल. शेजारी अभिमानाने म्हणाला, माझा बैल चमत्कारिक आहे, सांगा ना काय मदत. बिरबल शांतपणे म्हणाला, जेव्हा बैल दूध देऊ शकतो तेव्हा माझ्या दगडाच्या पुतळ्याला मूल होणेही शक्य आहे. म्हणून तू आजपासून रोज त्या पुतळ्याला गरम दूध पाणी पाज.
खीर दे आणि अंगाई गीत म्हण. लवकरच तो पुतळा मूल जन्माला घालेल, मग तुझ्या बैलाचे दूध मी मान्य करीन. ते ऐकताच सगळे दरबारी खळखळून हसू लागले. शेजारी रडवेला झाला. तो म्हणाला, बिरबलजी, दगडाचा पुतळा मूल कसा देणार? ते तर अशक्य आहे. बिरबल गंभीर झाला आणि म्हणाला, होय, ते पुतळ्याला मूल होणे अशक्य, तसेच बैलाला दूध देणेही अशक्य आहे. निसर्गाचे नियम बदलत नाहीत. शेजाऱ्याने कबुली दिली की तो खोटं बोलत होता. अकबर म्हणाले, बिरबल, तू अगदी सोप्या रीतीने न्याय दिलास. नेहमीच अशा बुद्धीची गरज असते. कथेचा बोध मुलांना पहा, अशक्य गोष्टी खऱ्या असल्याचा दावा करणारा माणूस स्वतःच आपल्या खोटेपणात अडकतो. सत्य आणि तर्क नेहमी जिंकतात. अशा प्रकारे आपली सोन्याची नदी आणि बैलाचं दूध ह्या दोन अकबर बिरबलाच्या कथा संपलेल्या आहेत. मुलांना, तुम्हाला या कथा आवडल्या का? या कथा जर आवडल्या असतील, या कथांना जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.